नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. व्हिडिओचा विषय आहे पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये विजयसिंह पंडित यांनी पुनर्वसन, आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडलेल्या लक्षवेधीचा. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गेवराई मतदारसंघातील गोदावरी काठच्या 32 गावांच्या पुनर्वसनाची मागणी करत लक्षवेधी मांडली. आणि याच लक्षवेधीला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी अधिवेशन संपल्यानंतर याबाबत मुंबईमध्ये बैठक घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन विजयसिंह पंडित यांना दिलं आहे. कारण 2006 पासून या गोदावरी काठच्या 32 गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. आणि याच मागणीवर बोट ठेवत विजयसिंह पंडित यांनी लाल फितीत अडकलेल्या या प्रस्तावावर अधिवेशनात लक्षवेधी मांडली. नाशिक आणि जायकवाडी धरण क्षेत्राच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढल्यास जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येतो. त्यामुळे गेवराई तालुक्यात गोदा काठावर असलेले पाथरवाला, गुंतेगाव, सुरळेगाव, पंचाळेश्वर, राक्षसभवन शनीचे, गुळज यांच्यासह एकूण 32 गावांना दरवर्षी पुराचा गंभीर धोका निर्माण होतो. 2006 मध्ये देखील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आणि याच पुरामुळे या 32 गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. आणि तेव्हापासून या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. तर यावर्षी देखील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर गोदावरी नदी पात्रामध्ये 2 लाखाहून अधिक क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे या 32 गावामध्ये पूर्णपणे पाणी शिरलं तर मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. या पुरामुळे हजारो हेक्टर जमीन ही खरडून गेली. तर गेल्या 19 वर्षापासून लाल फितीत अडकलेल्या याच पुनर्वसनाचा प्रश्न विजयसिंह पंडितांनी अधिवेशनामध्ये मांडला. याबद्दल आवाज उठवला आणि त्यांच्याच या मागणीनंतर आता मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली असून येत्या काही दिवसामध्ये या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं विजयसिंह पंडितांनी सांगितलं. याच अधिवेशनामध्ये विजयसिंह पंडित यांनी दुसरी देखील एक मागणी सरकारकडे केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं. कारण मराठवाडा हा 1948 पर्यंत निजामशाहीत म्हणजेच हैदराबाद संस्थांचा भाग होता. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी आग्रही मागणी यावेळी पंडितांनी केली. तर धनगर समाजाचं शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासले पण लक्षात घेता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. आमदार विजयसिंह पंडितांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधलं. अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. कापूस पीक हे बागायती पिकांच्या वर्गवारीचं सर्व निकष पूर्ण करत असल्यामुळे कापूस शेतीचा बागायती शेतीमध्ये समावेश करून बागायती वर्गवारीप्रमाणे नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील सिंचन तलाव, पाझर तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून याचा लाभ मत्स्य व्यवसाय विकासासाठी होऊ शकतो. त्यामुळे शासनाने मत्स्यबीज रोपण करण्यासाठी जिल्हा स्तरावर मोहीम राबवली पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी सभागृहात केली. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर विजयसिंह पंडित हे सभागृहामध्ये गेले आहेत आणि त्यांनी या हिवाळी अधिवेशनामध्ये पुनर्वसन, आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधल्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांचं कौतुकच केलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.